आज रामानं सुग्रीवाला जी मैत्रीची हाक दिली किंवा या दोघांमध्ये जी मैत्री झाली महाराज, ती केवळ आणि केवळ या कारणानं झाली की सुग्रीवावर अन्याय झालेला आहे. आज रामानं सुग्रीवाला सांगितलं, सुग्रीवा जा, वालीच्या दारात जा आणि वालीला आवाहन कर. रामाच्या सांगण्यावरून आज सुग्रीव वालीच्या दारात जाण्यासाठी निघतो. थोडी जागा करत वाली आलाय का सुग्रीव माहित नाही, पण कोणीतरी आले. आज वाली सुग्रीव वालीच्या दारात आलेला आहे आणि गर्जना करू लागला. महाराज आज तारा समोर येते आणि तारा वालीची विनंती करते, महाराज की तुम्ही आज युद्धाला जाऊ नका. अंगद रानात गेला होता. अंगदानं ऐकलं की कुणीतरी राम लक्ष्मण या दोघांनी सुग्रीवाला सहकार्य केलंय. सुग्रीव 6 महिन्याच्या अगोदर कधी येत नसतो, पण आज ज्या अर्थी सुग्रीव आलेला आहे त्या सुग्रीवाला आज कुणीतरी सहकार्य केलेलं आहे. त्यावेळेला वाली हा पराक्रमी होता, स्वाभिमानी होता. त्यानं आपल्या पत्नीला सांगितलं, नाही सते, शत्रू जर दारात मला आव्हान देत असेल तर मला जावं लागेल. म्हणून आज वाली समोर आला. वालीला वाली अगोदर आणून ठेवला. वाली समोर आलेला आहे आणि ज्या वेळेला हे दोघं समोरासमोर येतात, राम लक्ष्मण तिथंच राहू द्या बाजूला. वाली समोर येतो आणि सुग्रीवाचं आणि वालीचं या ठिकाणी गदायुद्ध सुरू होतं. या दोघं एकमेकाशी द्वंद्व युद्ध करू लागतात. मला टाळ्या वाजवून स्वागत करा जरा त्यांचं. सुंदर प्रकारचा प्रसंग आपल्या समोर या ठिकाणी साजरा केलेला आहे. हे प्रसंगाला मेहनत घेणारे कल्याण पांचाळ, नागनाथ मिठे, लहू गायकवाड, भारत पांचाळ, विष्णू नाईक, राम महाराज मुळे या सर्वांचं अभिनंदन करून त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा. आज हनुमानजीनं पाहिलं हे दोघेही बलवान आहेत. रामाला सुचत नव्हतं नेमकं कुणाला मारावं, म्हणून हनुमानजीनं पाहिलं आणि दोघांपैकी जो सुग्रीव होता त्या सुग्रीवाच्या गळ्यात माळ घातली आणि रामाला सांगितलं हनुमानजीनं की ज्याच्या गळ्यात माळ नाही त्याला बाण मारा. आणि रामानं बाण मारलेला आहे आणि तो बाण प्रभू रामचंद्र भगवान रघुपती राघव राजा आज वालीचा वध झालेला आहे. वाली ज्या वेळेला रणभूमीवर पडतो त्यावेळेला एक वानर अलीकडून बसवा वालीच्या
अंगद म्हणून ते समोरचं बस, समोरचं बोल. हा, आज अंगद येतो आणि अंगद अत्यंत दुःख करतो. तारेला कळतं, ताराही अत्यंत व्यथित होते, ताराही अत्यंत दुःखी होते. व्यथित झालेला अंगद आणि तारा शोक करते. वाली रामाला बोलू लागतो, रामा तू मला बाण का मारला, आणि कदाचित तू मला बाण मारायचा होतास तर तो समोर येऊन मारला का नाहीस, दुरून का मारला. रामानं उत्तर दिलेलं ऐका. रामानं सांगितलं, वाली तू वानर आहेस, तू पशुयोनीत आहेस, सावजा गुप्तची वधावे. शिकार करताना शिकारीला कधी सांगितलं जात नाही मी तुला मारायला लागलो म्हणून. परंतु रामा, मी तर तुझा अपराध केला नाही, मी तुझी ख्याती ऐकली की तू अपराधावर दया करणार आहेस. परंतु आज मात्र तू मी अपराध नसताना मारलं. रामानं वालीला सांगितलं, वाली तू सुग्रीवाच्या स्त्रीचं अपहरण केलंस. मुलगी, बहीण, भाऊजाई, सून या चौघींना सारखं मानावं. स्त्रीचं अपहरण करणारा समाजाचा अपराधी असतो, आणि मी केवळ समाजाचा एक घटक म्हणून तुला केलेली शिक्षा आहे. हे ऐकल्यानंतर वालीला आपल्या पापाचा पश्चाताप होतो. सुग्रीव आज दुःख करतो. त्यावेळेला सुग्रीव वालीच्या जवळ येतो. सुग्रीवाला जवळ आणा. सुग्रीव वालीला बोलू लागतो. वालीच्या गळ्यात इंद्रानं दिलेली विजयमाळा होती. वाली आपल्या गळ्यातली विजयमाला आज काढतो आणि सुग्रीवाच्या गळ्यात घालतो. वालीला बाण लागलेला आहे. महाराज, वाली बलवान आहे. ज्याला रावण पराभूत करू शकत नाही तो एवढा एका बाणानं मरण्यासारखा नाही. त्यानं मृत्यू मागून घेतला. आज ज्या वेळेला सुग्रीवाला त्यानं जवळ घेतला आणि सुग्रीवाला सांगितलं, सुग्रीवा कधी कधी कार्य विरुद्ध टोकाचं असतं पण फल चांगलं असतं. कधी कार्य चांगलं दिसतं पण फल चांगलं नसतं. आपल्याकडं त्याला एक मन आहे, मुंह में राम और बगल में छुरी. सामान्यपणे बाहेर अंगानं कार्य चांगलं वाटत असलं तर फलस्वरूप ते चांगलं नाही. परंतु आज सुग्रीवा तू मला ब्रह्मांड नायकाची भेट करून दिली, मला सद्गती मिळाली. तू आज माझा मित्र नाहीस, तू खऱ्या अर्थानं शत्रू नाहीस, खऱ्या अर्थानं माझा मित्र आहेस. आपली विजयमाला त्याला समर्पित केली. वालीनं रामाकडे पाहिलं. रामाला सांगितलं, प्रभो काय सांगावं, रावण पराक्रमी नाही. रावणाचा पराक्रम परावलंबी आहे. आजही रावण जे वैर करतो ते केवळ आणि केवळ कुणाच्या जीवावर करतो. त्याला माहित आहे महाराज, इंद्रजिताला वरदान आहे, जो 12 वर्ष निराहारी आणि विवाहित असून ब्रह्मचारी, त्याच्याच हातून मृत्यू येणारे, अन्य कोणी त्याला मारणार नाही. रावणाला हे पक्क माहित आहे की इंद्रजित जोपर्यंत मरत नाही तोपर्यंत आपल्याला काही होत नाही, म्हणून तो फक्त आणि फक्त इंद्रजिताच्या जीवावर पराक्रम करतो. रामा, आजही मी त्याला धरून आणू शकतो. हे शब्द ऐकले. राम किती कृपाळू आहेत महाराज. कार्य ना ठवीशी कृपाळू देवाशी.
राम आराध्य बनले महाराज. स्तुती स्तोता समप्रिय. महाराज भगवान स्तुतिप्रिय आहे. तुम्ही जेव्हा जेव्हा भगवंताची प्रार्थना कराल ना, करोनी अपराध क्षमा, भगवान आपले अपराध क्षमा करतात. सुग्रीवानं वालीने केलेली स्तुती रामानं ऐकली आणि त्याच क्षणाला राम सुग्रीवाला वालीला सांगतात, वाली मी तुझा हा बाण काढून टाकतो, तुला मरू देत नाही. हे शब्द ऐकले सुग्रीवानं रामाला हात जोडले, प्रभो अशी संधी पुन्हा येणार नाही. तुम्ही माझ्या समोर आहेत आणि हा देह जाणार आहे. प्रभू मला आता निरोप द्या. अंगदाला हाताला धरलं आणि सुग्रीवाच्या स्वाधीन केलं आणि वालीनं इहलोकाची यात्रा समाप्त केली. प्रभू रामचंद्र भगवान की जय. त्यांना इकडं आणा सगळ्यांना. 2 मिनिट भजन घ्या. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. पतित पावन सीताराम. पतित पावन सीताराम. पतित पावन सीताराम. पावन जय श्रीराम. पतित पावन हनुमान म्हणा, जय श्रीराम. राघव जय श्रीराम. जय श्रीराम. खालचे बसलेले मला बसलेले, जय श्रीराम. जय श्रीराम. पावन सीताराम. जाऊ द्या. रघुपती राघव राजा मधून जाऊ द्या, राम मधून. पतित पावन सीताराम. जय श्रीराम. जय श्रीराम. पतित पावन सीताराम. रघुपती राघव राजा राम पतित जय श्रीराम. पावन जय सीताराम. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम. पावन सीताराम. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम.